क्रांती न्यूज आवाज सर्व सुरगाणा पडसण येथील फॉरेस्ट प्लॉटमधील मुरमाड जमिनीवर तुतीची शेती। पडसण येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी यांनी मुरमाड जमिनीत रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय। त्यांच्या या यशाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। मुरमाड जमिनीत फुलली रेशीम शेती। पारंपरिक शेतीला फाटा देत सुभाष चौधरी यांनी आपल्या एक एकर मुरमाड आणि फॉरेस्ट प्लॉट असलेल्या जमिनीवर तुतीची लागवड केली आहे। अत्यंत खडकाळ आणि कमी सुपीक मानल्या जाणाऱ्या जमिनीत त्यांनी घेतलेले हे पीक आज परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे। यशाची सूत्रे, मार्गदर्शन आणि सोशल मीडिया। मार्गदर्शन अनुभवी शेतकरी तुकाराम धूम यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले। सोशल मीडियाचा वापर, सुभाष चौधरी यांनी केवळ इतरांवर अवलंबून न राहता यूट्यूबवरून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली आणि तिचा प्रत्यक्ष वापर शेतात केला। आर्थिक फायदा आणि उत्पन्न, रेशीम शेती ही कमी खर्चात जास्त नफा देणारी शेती असल्याचे त्यांनी सिद्ध केले। मिळालेले उत्पन्न आतापर्यंत त्यांना या शेतीतून 1,86,000 रुपये मिळाले आहेत। वैशिष्ट्य, कमी पाणी आणि कमी देखभालीमध्ये हे पीक शाश्वत उत्पन्न मिळवून देते। पडसण येथे महारेशीम अभियान 2026-27 प्रशिक्षण। सुभाष चौधरी यांच्या शेतातील यश पाहून महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग व रेशीम संचालनालय नाशिक कार्यालय यांच्या वतीने तिथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे, नवीन तंत्रज्ञान। जिल्हा रेशीम अधिकारी PV इंगडे यांनी नवीन तंत्रज्ञानानुसार शेती करण्याचे आवाहन केले। शासकीय योजना, रेशीम शेतीसाठी मिळणारे अनुदान आणि बाजारपेठेबाबत माहिती देण्यात आली। कमी खर्च जास्त नफा, पारंपरिक पिकांपेक्षा रेशीम कोष उत्पादन कसे फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले। उपस्थित मान्यवर व शेतकरी यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी PV इंगडे, कृषी अधिकारी गुलाब भोये, रघुनाथ जाधव तसेच तुकाराम चौधरी, PV इंगडे, रेशीम नाशिक जिल्हा अधिकारी राजेंद्र थविल साहेब, तालुका सहाय्यक राहुल पाटील, रेशीम क्षेत्र सहाय्यक नाशिक जिल्हा, निधी आत्राम, रेशीम क्षेत्र सहाय्यक नाशिक जिल्हा, भास्करराव गवडी, भाऊराव धूम, पंडित जाधव, गोविंद धूम यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। थोडक्यात सांगायचे तर सुभाष चौधरी यांनी सोशल मीडिया आणि जिद्दीच्या जोरावर ओसाड जमिनीचे रूपांतर सोन्यात केले आहे। त्यांची ही आगळी वेगळी शेती आता सुरगाणा तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी हिरामन चौधरी, सुरगाणा। चौधरी पळसण यापूर्वी पारंपरिक शेती, भात शेती करत होतो। त्यामध्ये काही जास्त उत्पन्न मिळत नव्हतं, परंतु रेशीम कार्यालयाच्या सहकार्यातून आपण ही आता शेती सुरू केलेली आहे। मी 2 बॅचा आतापर्यंत घेतल्या। पहिल्या बॅचीला 87,000 रुपये मिळाले, दुसऱ्या बॅचीला 99,000 रुपये मिळाले आणि तिसरी बॅच आता आमची चालू आहे। म्हणजे पारंपरिक शेतीपेक्षा नक्कीच रेशीम शेती ही चांगल्या प्रकार। शेतकरी बांधवांनो, आज आपण पळसण तालुका सुरगाणा येथे 2026-27 साठी नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महारेशीम अभियानाची सुरुवात केली। तसेच 2025-26 मध्ये लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण एक शेतकऱ्याच्या बांधावर प्रशिक्षण घेतलं। यामध्ये पळसणीतील शेतकरी, प्रगतील शेतकरी श्री सुभाष चौधरी यांच्या यंत्रणेचा आपण वापर केला। त्यांचं शेड, तुती बाग ही सर्व शेतकऱ्याला दाखवली। प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आणि मला आशा आहे की पुढच्या वर्षी हे सुरगाणा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी लागवड करतील अशी ही अपेक्षा आहे। आणि इतर बरेचसे शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभव कथन केले की इतर पिकापेक्षा जसं भात असेल, भाजीपाला असेल, शेतापेक्षा रेशीम शेती हा 100% परवडणारा व्यवसाय आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून जिल्ह्यामध्ये रेशीम क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करावा। याबरोबरच आपल्याकडे शेतकरी हे चौधरी जाधव पण शेतकरी आहेत, आपल्या ऑफिसचे कर्मचारी पण आहेत। सर्वांनी उत्कृष्ट भाग घेऊन कार्यक्रमाचं आयोजन केलं। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।